हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आपण हू आणि हुम यांच्यामध्ये काय फरक आहे किंवा इंग्लिश स्पीकिंग करताना, इंग्लिश बोलताना आपण यांचा यूज कसा करायचा हे आपण आज पाहणार आहोत. तर बघा, हू या शब्दाचा अर्थ होतो कोण, कुणी, कोण किंवा कुणी. हू हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्टसाठी वापरला जातो. म्हणजेच काय, तर वाक्यात काम करणारं कोण असतं हे विचारण्यासाठी जो शब्द यूज केला जातो तो आपला सब्जेक्ट असतो. म्हणजेच सब्जेक्टसाठी हू हा वापरला जातो. तर हू प्लस व्हर्ब याचा यूज केल्यानंतर एक्झाम्पल्स कसे तयार होतात ते आपण पाहूया. हू कॉल्ड यू, तुला कुणी फोन केला. ओके, हू कॉल्ड यू, तुला कोणी फोन केला. हू इज नॉकिंग ॲट द डोअर, हू इज नॉकिंग ॲट द डोअर. तर याचा अर्थ काय होतो, तर दारावर कोण टकटक करत आहे. म्हणजेच काय, दार कोण वाजवत आहे. हू रोट धिस बुक, हे पुस्तक कोणी लिहिले. हू रोट धिस बुक. हू केम यस्टरडे, काल कोण आले. आता आपण पाहूया हुम. हुम या शब्दाचा अर्थ होतो कोणाला किंवा कुणाला. हुम हा ऑब्जेक्टसाठी वापरला जातो. म्हणजेच काय, तर काम कोणावर, कोणाला हे विचारण्यासाठी हुमचा यूज केला जातो. तर हुम काय आहे, तर हुम हा ऑब्जेक्टसाठी वापरला जातो. आता तुम्ही जेव्हा एक्झाम्पल पाहाल त्यावेळेला तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आता हुम प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब याप्रमाणे याचा यूज केला जातो. हेल्पिंग वर्ब म्हणजेच काय, तर आर, इज, त्यानंतर डू, डीड, शाल, विल हे हेल्पिंग वर्ब. सब्जेक्ट तर तुम्हाला माहितीच आहे आणि वर्ब याप्रमाणे याचा यूज केला जातो. तर आपण पुढे एक्झाम्पल्स पाहूया, म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि हू आणि हुम यातील फरक देखील तुम्हाला व्यवस्थित कळेल. चला तर मग पाहूया एक्झाम्पल्स. हुम डिड यू कॉल, तू कोणाला फोन केलास. ओके, हुम डिड यू कॉल, तू कोणाला फोन केला. हुम डिड यू मीट, तू कोणाला भेटलास. हुम आर यू वेटिंग फॉर, तू कोणाची वाट पाहत आहेस. हुम शुड आय इन्व्हाइट, मी कोणाला बोलवावे. तर थोडक्यात सांगायचे म्हणजे हू या शब्दाचा अर्थ होतो कोण, जो सब्जेक्टसाठी वापरला जातो, आणि हुम या शब्दाचा अर्थ होतो कोणाला, आणि तो ऑब्जेक्टसाठी वापरला जातो, तो सब्जेक्टसाठी वापरला जात नाही. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर हेल्पफुल असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा इंग्लिश स्पीकिंगची. बाय.